सपोज मला चटका बसलाय, तर मला त्या दिवशी तो चटका तो चटका मला प्रत्येक वेळेस त्रास देईल ना, त्याची इंटेन्सिटी खूप असेल, त्याचं दुखण्याचं ड्युरेशन खूप असेल, राईट. पण जसा जसा त्याचे दिवस थोडे पुढे जातील तर त्याचं मला कदाचित डाग दिसल्यावरती मला आठवेल, पण मला त्याचं दुःख नाही होणार. तर मला माझ्या भावनांचं नियमन करताना हे लक्षात घ्यायचं आहे, एखादा प्रसंग घडून गेला तेव्हा मला खूप त्रास झाला होता, आत्ता तो प्रसंग आठवल्यावरती मला जर त्याचा तेवढाच त्रास होत असेल तर माझं भावनांचं नियमन झालेलं नाही आहे, त्याची इंटेन्सिटी कमी झालेली नाही आहे, त्याचं ड्युरेशन कमी झालं नाही आहे. आता मला त्याच्यावरती काम करावं लागेल, मला त्या भावना रिप्लेस कराव्या लागतील, अनहेल्दी इमोशन्सवरनं हेल्दी इमोशन्सवरती यावं लागेल. इफ आय सेड की 2 into 2 किती, 4 into 4 किती, 16. आता 8,684 into 2,868 किती, नो आयडिया. नो आयडिया. आणि सपोज मी आता तुला हे पेपरवरती लिहून दिलं, तर मग ते मी मांडून तू ते मांडू शकशील, राईट. तुला ते सॉल्वेबल वाटेल, बरोबर, मांडलंय म्हणून. जेव्हा आपण मनातल्या मनात काही गोष्टी करतो किंवा आपले आपले प्रॉब्लेमसुद्धा मनातल्या मनात आपण गिरवतो, तेव्हा ते मला मोठे वाटायला लागतात. तर पूर्वीच्या लोकांनी खूप छान विचार आपल्या भावनांबद्दल, आपल्या विचारांबद्दल केलेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी आपल्याला असं म्हणायचे की घरामध्ये नीट बोलायचं, कारण वास्तू तथास्तू म्हणते. येस. इट इज अबाउट सेल्फ टॉक. इट इज नथिंग बट द सेल्फ टॉक. किंवा आपल्याकडे कोणाची डेथ झाली तर आपल्याला 13 दिवस सूतक असतं, किंवा आपल्याकडे कोणाचा जन्म झाला तर आपल्याकडे 10 दिवस सोयर असतं. ते काय आहे, ते जे काही अचानक आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये झालेल्या गोष्टी आहेत, त्यांना इमोशनल आपल्याला त्या इमोशन्सला जागा करून देण्यासाठीचा वेळ असायचा. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. आपण आनंदाने जगायचं, सुखात जगायचं म्हणजे नेमकं काय? आपण सगळे आपापल्या जीवनात काहीतरी फाईट मारत असतो. मग कोणाची जॉबची फाईट आहे, कोणी शिकतंय, कोणाच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, कोणाचे खूप मोठी स्वप्न आहेत, ती पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे. पण हे सगळं करताना, आपलं जीवन जगत असताना, मी सुखी, समाधानी, शांत आहे का? माझ्या मनात विचारांचा गोंधळ तर होत नाही आहे ना? आणि या सगळ्याचा मला जे ध्येय साध्य करायचं आहे त्यावर परिणाम तर होत नाही आहे ना? याची काळजी घेत राहायला हवी. पण ही काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय? मी आधी म्हणालो तसं, मी सुखी राहायचं, मी सुखी असायचं, मी समाधानी जगायचं म्हणजे नेमकं काय? ही प्रश्न आपल्या सर्वांनाच पडलेली असतात. त्या प्रश्नांची उकल विज्ञानाच्या आधारावर, माइंडसेटच्या आधारावर, सायकोलॉजीच्या आधारावर कशी सोडवायची हे नीट समजून जर घेतलं तर हे कोडं पटकन सुटतं. आणि हे कोडं सोडवायलाच आज आपल्याबरोबर श्रेया कुलकर्णी आहेत. श्रेया, तुमचं मनापासून स्वागत. तुझं आपण असं एकेरीच गप्पा मारूया, है ना? श्रेया क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत आणि माइंडसेट ट्रेनर सुद्धा आहे. सो दिस इज अ व्हेरी फॅन्टास्टिक कॉम्बिनेशन. एकीकडे यू हॅव क्लिनिकल प्रॅक्टिस, सायकोलॉजीची प्रॅक्टिस आहे, आणि माइंडसेटवर काम करणं हाही व्यवसाय, शिवाय यू आर आरईबीटी ट्रेनर. तर हे ना फार फॅन्टास्टिक ट्रायफॅक्टा आहे हा. सो आय लव्ड इट की हे सगळं तिन्ही प्रकारे मॅनेज करता येते. तर हे खूप नीट आज समजून घ्यायचं आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा मास्टर क्लास आहे. आय जस्ट वॉन्ट टू अंडरस्टँड हाऊ आय नीड टू शेप माय इमोशन्स अँड माय थॉट्स. तर श्रेया, सुरुवातीला मला ना एकदम बेसिक सांग की मी माझ्या विचारांवर काम करायचं, मी माझं मानसिक स्वास्थ्य नीट ठेवायचं म्हणजे नेमकं काय? हे मी काही करायचं म्हणजे मी नेमकं काय करायचंय? ओके, थोडं पहिले समजून घेऊ आपण विचारांमागे तो किती असतात. इथून सुरुवात करूयात आपण. ओके. म्हणजे आपल्याला अंदाज येईल आपल्याला कुठला पल्ला कितीपर्यंत गाठायचा आहे. ठीक आहे. सो असं म्हणतात दर दिवसाला जवळपास 60,000 विचार आपल्या मनामध्ये येतात. दर दिवसाला 60,000 विचार आपल्या मनामध्ये येतात. त्यातले 60% हे निगेटिव्ह असतात. हो. आणि त्यातले 40% हे पॉझिटिव्ह असतात. जरी 40% झाले तरी त्या सगळ्या विचारांवरती आपल्याला काम करता येणार नाहीये. आता याचा विचार करणं थोडंसं अवघड जातं, बरोबर. आता आपण येऊयात मिनिटांवरती, म्हणजे वेळेच्या गणितामध्ये हे मांडूयात. जेव्हा आपण स्वतःशी बोलत असतो तेव्हा आपला स्पीड असतो 600 ते 800 शब्द पर मिनिट.
ओके. ओके. आता म्हणजे हा मी जेव्हा जो मनात विचार करतोय की माझा आज पॉडकास्ट कसा जाईल, येस. माझा आवाज थोडा बसलाय, गडबड होईल का, हे जे मी स्वतःला बोलतो, हे मिनिटाला 600 ते 800 शब्द 800 असतात. शब्द अरे पर मिनिट, म्हणजे साधारणतः 2 ते 3 A4 साईज आपली वही असते, त्याचे हो. पानं. ओके. आणि जर आपण त्या ओव्हर थिंकिंगकडे जात असू, तर त्याचं अजून आपल्याला पॅरामीटर्स, त्याचे गणित, त्याचे नक्की किती शब्द पर मिनिट हे अजून आपल्याला माहिती नाही आहेत, डिपेंडिंग अपॉन द पर्सन टू पर्सन. आता ते 600 ते 800 शब्द हे योग्य त्या पद्धतीने आपल्या मनामध्ये येत आहेत की नाही, ते आपले हेल्दी शब्द आहेत का नाही, आपल्या गोलला, आपल्या हेल्थला, मेंटल हेल्थला हेल्पफुल आहेत की नाही, हे लक्षात घेणं म्हणजे खरं तर विचारांवरती काम करणं. हम्म. थोडक्यात काय, तर शब्दांवरती काम करायला सुरुवात केली की आपण विचारांवरती काम करायला सुरुवात करतो. हम्म. म्हणजे बघ, आपण दरवेळेस विचार म्हणजे काय, तर विचार म्हणजे दुसरं काहीही नसून ते म्हणजे सेल्फ टॉक. आपण आपल्याशी बोलत असलेल्या सगळ्या गोष्टी, जे सेल्फ टॉक आहेत ते सगळे म्हणजे विचार. कारण सपोज मी तुला सांगितलं विचारांची व्याख्या कर, तू विचार करतोस म्हणजे तू नक्की काय करतोस? स्वतःबरोबर बोलतो. म्हणजे सपोज मी हे आधी नसतं सांगितलं आणि तुला असं विचारलं असतं, तू विचार करतोस म्हणजे काय करतोस? तर मग असे उत्तर येतात की मग आम्ही एक डिस्कस करतो, किंवा आम्ही ते विचार मनामध्ये घोळवतो, त्याचा विचारांचा विचार करतो, असे उत्तरं येतात. त्याऐवजी जर आपण असं म्हटलो की हा जो सेल्फ टॉक आहे, हा जर आपल्याला छान पद्धतीने, हेल्दी पद्धतीने स्वतःशी करायचा असेल, तर त्याच्यावरती काम करणं म्हणजे आपल्या स्वतःवरती, आपल्या मेंटल हेल्थवरती काम करणं. हम्म. आता त्याच्यात ॲडेड मग जेव्हा आपण विचारांवरती येतो, ते आपल्या इमोशन्सवरती नंतर पुढे आपल्याला घेऊन जातं, आणि मग तिथून पुढे आपण वर्तनावरती म्हणजे जातो. विचारात, म्हणजे मी स्वतःशी ज्या गप्पा मारतोय त्यातनं माझे विचार बनणार आहेत, विचारातनं भावना निर्माण होणार आहेत, आणि त्या भावनांमधनं कृती होणार आहे. येस. आता हा ट्रायंगल माझा व्यवस्थित असला की माझी मेंटल हेल्थ ही चांगली आहे. जे मी विचार करतेय त्याच भावना मी एक्सपिरियन्स करतेय, आणि तसंच माझं वर्तन आहे. हा, यात कुठे डिसोनन्स असू नये, यात कुठे येस. डिस्कनेक्ट असू नये. येस. अच्छा. मेंटल हेल्थ, हाऊ डू यू डिफाईन मेंटल हेल्थ? फिजिकल हेल्थ म्हणताना आपण काय पॅरामीटर्स लावतो? मला माझं शरीर धडधाकट असावं, मला Yes. काही दुखू Correct. नये, मला कसलाही आजार असू नये. किंवा तू तुला एखादा मजला चढायचा आहे, 2 मजले चढायचे आहेत, हा, तर ते तू विदाऊट थकता ते चढतोयस की बरोबर, नाही, दमछाक होऊ राईट? नये. हां. Correct. किंवा एखादी बॅग दिली आहे, ती उचलता येते की नाही, तुझे मसल्स नीट आहेत की नाही, स्ट्रेंथनिंग आहेत का गोष्टी. तसंच आपले इमोशनल मसल्स नीट आहेत का, माझी विचारांची शक्ती चांगली आहे का, हे बघणं म्हणजे मी मेंटली व्यवस्थित आहे का नाही हे चेक करणं. ओके. माझ्या आयुष्यामध्ये एखादा स्ट्रेसफुल सिच्युएशन आली आहे, ठीक आहे, मग ती मला हँडल करता येते का? हम्म. ती हँडल करताना माझे विचार त्या गोल्सला रिलेटेड आहेत का, माझे विचारांबरोबर माझ्या भावना त्यांच्याबरोबर संलग्न आहेत का, परस्पर पूरक आहेत का, हे चेक करणं म्हणजे माझी मेंटल हेल्थ नीट आहे हे बघणं. माझी झोप व्यवस्थित आहे का, सगळ्यात म्हणजे आपण म्हणतो मेंटल हेल्थ बिघडण्याचं पहिलं लक्षण काय असतं, तर माझी सकाळी उठल्यावरती मला फ्रेश न वाटणं किंवा माझी झोप नीट नसणं, हे मेंटल हेल्थ माझी नीट आहे की नाही बघण्याचं पहिलं पॅरामीटर आहे असं आपण म्हणतो. उलट सुद्धा होतं, म्हणजे माझी मेंटल हेल्थ धड नाहीये म्हणून मला झोप लागत नाहीये. हो, होतं. पण आता झोप न लागणं म्हणजे ॲक्च्युली काय होतं, माझ्या जे मी म्हटलं जेवढे सगळे विचार येतात, राईट, ते सगळे विचार सातत्याने माझ्या मनामध्ये घोळतायत ना, ते मी त्यांना काढून नाही टाकू शकत आहे, मी त्याचं वर्गीकरण नाही करू शकत आहे, मी त्याचे ते चॅप्टर्स मी क्लोज नाही करत आहेत माझ्या डोक्यामध्ये असलेले, मग ते चालू राहतात, ते माझी एनर्जी ड्रेन करतात, मग माझी झोप होत नाही. एस्केलेटर आहे सपोज, त्याच्यावरनं माणसं जातात आणि पुढे बॉटलनेक आलाय, हां, विचारांचं तसंच आहे ना, आणि त्या बॉटलनेक आल्यामुळेच सगळे एस्केलेटरवरनं जाणारी माणसं तिथे थांबलेत. आता त्यांना ते पुढे जाता येत नाही. आपल्या विचारांचं तसंच होतं की ते येत राहत आहेत, आणि त्यांना आपण जर कुठे वर्गीकरण त्यांचं करून त्यांना सोडून नाही दिलं ना, तर मात्र आपल्याला त्याचा प्रॉब्लेम होतो. ते चॅप्टर्स क्लोज नाही केले तर ते तसेच तिथे चालू राहतात आणि आपली एनर्जी ड्रेन करतात. मगाशी तू ओव्हर थिंकिंग म्हणाली, तसं इज देअर म्हणजे हा फरक आहे, गुड ओव्हर थिंकिंग, बॅड ओव्हर थिंकिंग वगैरे? नाही. कारण मी सांगतोय झोपण्याचं, मी सांगतोय मला ना डोळे बंद करून
पलंगावर पडल्यानंतर 1 तास लागतो CPU बंद व्हायला. ओके. म्हणजे अर्धा पाऊंड. आणि यात म्हणजे मी हे ऑब्झर्व्ह केलं की एम आय रिइटरेटिंग स्ट्रेस किंवा काही नकारात्मकच बोलतोय असं काही नाहीये. आज काय केलं, उद्या काय करायचंय, अरे हो याला फोन करायचा आहे. सो हे इट इज नॉट इसेन्शियली निगेटिव्ह, राईट. पण ते थांबायला वेळ लागतो, मग झोप लागायला वेळ लागतो. तर आता हे रात्रीचंच माझं मी जर दिवसभर ऑब्झर्व्ह केलं, ॲज यू सेड की 60,000 विचार माझ्या मनात येत आहेत. आय डोंट नो व्हॉट पर्सेंटेज आर गुड थॉट्स, बॅड थॉट्स. पण जर हे कुठेही ओव्हर थिंकिंगकडे जात असेल तर डू आय सेग्रिगेट गुड ओव्हर थिंकिंग, बॅड ओव्हर थिंकिंग? खरं तर गुड आणि बॅड असं काही नसतं. बरं. त्याच्यामुळे म्हणजे त्या विषयावरती वाटल्यास आपण येऊयात नंतर, पण गुड आणि बॅड असं काही नसतं. समटाईम्स इट्स हेल्दी अँड इट्स अनहेल्दी. हां. सो मला त्याच्यामुळे काही फायदा होतोय का, तर इट्स हेल्दी. आता तू जी प्रोसेस मला म्हणतोय ना, मला असं वाटतं ती दिवसभराच्या इव्हॅल्युएशनची प्रोसेस तू करतोयस तुझ्याबरोबर. दॅट इज व्हॉट एव्हर यू हॅव फाउंड युअर पॅटर्न, राईट. मग आता तो पॅटर्न तुला जमलाय, तो तुला पचनी पडतोय आणि तो वर्कआउट होतोय. काही जणांना तो वर्कआउट नाही होत. अच्छा. आणि त्याच्यावरनं जर माझे हेल्थचे पॅरामीटर्स, मग मेंटल असू दे, फिजिकल असू दे, इमोशनल असू दे, ते हेल्थचे पॅरामीटर्स जर हॅम्पर होत असतील तर मग दॅट इज अ अनहेल्दी ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग इट सेल्फ इज अनहेल्दी थिंग असं नाही म्हणता येणार आपल्याला, पण ओव्हर थिंकिंग आलं की त्याच्यामध्ये जर माझे जेव्हा हेल्दी थॉट्स असतात ना, ते मला ॲक्शन्सकडे घेऊन जातात. कुठल्याही प्रकारचे हेल्दी थॉट्स असतात ते मला ॲक्शन्सकडे घेऊन जातात. ते मला कार्यशून्यतेकडे नेत नाही. जे कार्यशून्यतेकडे नेतात ते माझे अनहेल्दी थॉट्स असतात आणि दॅट लीड्स टू दी ओव्हर थिंकिंग. सो आपल्याला विचार करताना काय करायचं आहे, मी एखादा विचार करतोय, तो मला एखाद्या ह्याच्याकडे घेऊन जातोय का नाही, मला वर्तनापर्यंत नेऊन जातोय का नाही. सो माझं प्लॅनिंग रेडी आहे आणि माझं एक्झिक्युशन होतंय का नाही त्या गोष्टीचं, ही माझी जी काही सायकल आहे ती माझी कंप्लीट होतीये का नाही हे बघणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये. अगदी रोजच्या रोज ही गोष्ट बघणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. अदरवाईज जे आपल्याला स्टक फील असतं ना, ते त्याच्यामुळे होत असतं. कारण माझं प्लॅनिंग एक असतं, त्याच्यावरती मी खूप ओव्हर थिंकिंग केलेलं असतं. त्याला इमोशन्स हवेत असे, त्याला लागणारे हेल्दी इमोशन्स त्याच्याकडे नसतात आणि मग दॅट बिकम्स अ प्रॉब्लेम आणि मग ते वर्तनामध्ये काहीच येत नाही. आता एक्झाम्पल घेऊन बघूयात. आपण सपोज आपण आता 1 जानेवारीला आपण ठरवतो की आपण जिम जॉईन करणार आहोत किंवा आपण पळायला जाणार आहोत. आता या सगळ्या सिनॅरिओजमध्ये असं म्हणतात 17 जानेवारीपर्यंत जर रिझोल्युशन टिकलं तर मग इट्स अ गुड थिंग. अदरवाईज 17 तारखेपर्यंत जनरली एक 70% अच्छा. रिझोल्युशन्स हे बाद झालेले असतात. म्हणजे 17 दिवस is 17 the- जानेवारीपर्यंत म्हणजे तोपर्यंत आपण पुश करतो, कारण आपण नवीन शूज आणलेले असतो, जिमची मेंबरशिप घेतलेली असते, तर काही दिवस आपण ते पुश करतो. पण 17 जानेवारी नंतर सुद्धा जर रिझोल्युशन टिकलं तर इट्स म्हणजे आपण पुढे सस्टेन करू शकतो. थोडंसं कधीतरी ऑन ऑफ होऊन ते पुढे सस्टेन होऊ शकतं. आता मी ठरवलंय की मला फिट व्हायचंय, पण त्याला जर माझ्या कुठल्याच इमोशन्सची जोड नसेल तर माझ्या वर्तनापर्यंत ते पोहोचणारच नाही. अच्छा. सपोज इफ आय एम सेईंग मला डाएट करायचं आहे, ओके, मला का करायचं आहे डाएट, मग मी हेल्दी राहीन. मग मला का हेल्दी राहायचं आहे, मग मी ट्रेनिंग्स करू शकेन, मी काउन्सिलिंग चांगले डिलिव्हर होतील, लोकांना मी चांगलं कम्युनिकेट करून त्यांच्या माइंडसेटमध्ये शिफ्ट करू शकेल. मग ते केल्याने मला काय होईल, माझा बिझनेस वाढेल, सामाजिक लोकांमध्ये समाजामध्ये लोकांना मदत होईल, त्याच्यामुळे मला पैसा मिळेल, त्याच्यामुळे माझे ड्रीम्स जे मी ठरवले ते अचीव होईल. सो मला माझे ड्रीम्स अचीव करण्यासाठी मला माझी हेल्थ चांगली ठेवणं आणि डाएट चांगलं ठेवणं गरजेचं आहे. सो मी माझ्या इमोशनने माझा जो काही गोल सेट केलेला आहे त्या गोल सेटिंगला मी एक ट्रिगर दिला असं आपण म्हणूयात. जर आपण उदाहरणच घ्यायचं झालं तर आपली गाडी आहे, आपल्याकडे कार आहे, ती त्याच्यामधले आपण असं धरून चालूयात जे इग्निशन आहे दॅट इज इमोशन्स. ओके, जोपर्यंत मला तो स्पार्क मिळत नाही तोपर्यंत गाडी सुरूच होणार नाही. सपोज माझ्या काय गाडी आहे, त्याच्यात पेट्रोल आहे, मी गाडीत बसली आहे, स्टेअरिंग आहे माझ्या हातात, आपण असं धरून चालू, ते स्टेअरिंग म्हणजे थॉट्स आहेत. जे इग्निशन आहे दॅट इज माय इमोशन्स. ओके, भावना आहेत त्या, त्या माझ्या भावना आहेत. सो इमोशन इज व्हॉट एनर्जी इन मोशन, राईट. सो ते मला मोशनला नेण्यासाठी मी जेव्हा ते इग्नाईट करते तेव्हा माझ्या हातामध्ये जे विचारांचं स्टेअरिंग आहे त्याला मी दिशा देऊ शकेल, ते मी मूव्ह करू शकेल. सो हे आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की माझ्या भावना आणि माझे विचार हे एकमेकांबरोबर अलाईन असणं हे खूप गरजेचं आहे. का होत नाही मग? ओके, सो आता बघ, आपण ना
खूप परफेक्शन सिंड्रोमकडे जातो. आयडियल सेल्फ हे आपल्याकडे खूप प्रमोट केलं गेलेलं आहे, राईट? येस. आयडियल सेल्फ म्हणताना छान उदाहरणं द्यायची झाली तर राजश्री प्रॉडक्शनचा कुठलाही पिक्चर, त्यांच्याकडे माणसांपासून ते टेबलावर ठेवलेल्या सफरचंदापर्यंत सगळं परफेक्ट असतं. आणि इन रिअल लाईफ तसं होत नाही. आणि सोसायटीने पण आपल्याला गुड बॅड, व्हॉट इज राईट रॉंग या संकल्पना घालून दिलेल्या आहेत. आता माझ्यासाठी गुड बॅडच्या संकल्पनांवरती काम करणं हे थोडंसं अवघड होतं. इन पर्सन आपण धरून चालू, आपण एक्झाम्पल घेऊयात आणि त्याच्यावरून आपण पुढे जाऊयात, ठीक आहे? फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती आहे आणि त्याचं खूप मोबाईल ॲडिक्शन झालेलं आहे, ठीक आहे? आता त्या मोबाईल ॲडिक्शनमध्ये आपल्याला त्याला सांगायचं आहे की तू फोन वापरू नकोस. मी त्याला सांगते तुझा फोन वापरणं चुकीचं आहे. आता आपल्याकडे फोन वापरणं हे चुकीचं आहे हे सांगणं ही खरं तर आपल्याला पचणारी गोष्ट नाही आहे, कारण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्या फोनने रिप्लेस केलेल्या आहेत, गॅजेटने रिप्लेस केलेल्या आहेत. मग आपला मेंदू आपल्याला म्हणतो की अरे या सगळ्या गोष्टी तर होत आहेत ना, मला कॉन्टॅक्ट करायला फोन लागतो, मला सोशल मीडियावरती माझं प्रमोशन करायला मला फोन लागतो, माझ्या ऑफिसचे शाळेचे सगळ्या गोष्टी माझ्या फोनवरती येत आहेत, मग ती गोष्ट चुकीची कशी? मेंदूला ही गोष्ट समजायला सोपी जात नाही. मग सपोज आपण इथे शब्द बदलले आणि आपण असं त्याला म्हटलो की तू जितक्या वेळ फोन वापरतोय ते अप्रोप्रिएट नाही आहे, ते योग्य नाही आहे, तर माझा मेंदू जातो परत भावनांकडे की अच्छा हे योग्य नाही आहे, म्हणजे मग काय करायला पाहिजे मी? तिथे माझ्या अनहेल्दी भावना काय म्हणतात सिक्रेट होत नाहीत. ओके. तिथे मला माझ्या भावना काय सांगतात की ओके मग आता आपल्याला काय करायला लागेल? जर ते योग्य नाही आहे तर मग आपल्याला ते योग्य करण्यासाठी काय करायला लागेल? सो माझ्या मेंदूने मला ट्रिगर दिला, त्याच्यावरनं मी वर्तनाकडे आले की मला ते कमी करायला लागेल. जेव्हा या दोघांमध्ये गॅप असते तेव्हा ते एकमेकांबरोबर अलाइन्ड होत नाहीत. मला त्याचे अलाइन करण्यासाठी जे योग्य आहे, जे अयोग्य आहे, जे अनहेल्दी आहे तेच माझ्या मेंदूला इन्स्ट्रक्शन्स देताना योग्य त्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागतील, तर ते अलाइन व्हायला सुरुवात होतील. अजून एक उदाहरण देते आणि मग वाटल्यास पुढे जाऊयात. फॉर एक्झाम्पल, एक मुलगा आहे, छोटा मुलगा आहे, तो घरामध्ये खेळतोय, घरामध्ये पाहुणे येणार असतात आणि आई म्हणते हॉल आवरलाय मी, आता हॉलमध्ये नाही खेळायचं. तो ठीक आहे, तो म्हणतो तो आज जातो, तो बेडरूममध्ये जातो, तो गाद्यांवरती उड्या मारायला लागतो. आई बेडरूममध्ये जाते, आई म्हणते आत्ता मी बेडरूम आवरून हॉलमध्ये गेली, तू आता बेडरूममध्ये आला, अजिबात बेडरूममध्ये खेळायचं नाही, खालती उतर आणि बाहेर जा. तो परत उतरतो, तो किचनमध्ये जातो. किचनमध्ये गेल्यावरती आई किचनमध्ये येते, म्हणते अरे तू किती मस्ती करतोय, जरा गप की, पाहुणे येणार आहेत ना आपल्याकडे, निघ बरं इथून. आणि परत तो जातो हॉलमध्ये. सो प्रॉब्लेम कसा झाला? परत जैसे थेवरती येऊन थांबला. आपण ना प्रत्येक वेळेस काय करायचं हे जास्त, काय नाही करायचं हे जास्त सांगतो, त्याच्याऐवजी काय करायला पाहिजे हे सांगत नाही. आपण त्या मुलाला असं का नाही सांगत की आत्ता हॉलमध्ये जरी तुला खेळायचं असेल तरी काहीतरी छोटासा एखादा खेळ जेणेकरून असलेलं सेटिंग बिघडणार नाही, आपल्याकडे पाहुणे येत आहेत, किंवा हॉलमध्ये खेळू नको, बेडरूममध्ये जाऊन हे खेळ. हां, असं आपण त्याला सांगतच नाही. म्हणजे आपण ना ब्लेमवरती खूप जास्त बिलीव्ह करतो या सगळ्या सिनॅरिओजमध्ये. तू मूर्खच आहेस, तुला काही कळतच नाही, तू ठरवायला पाहिजे ना, आणि काय करायला पाहिजे हे तुला ठरवायला पाहिजे, पण आपण ते त्याला ठरवण्याची ताकद पण तेवढी दिलेली नसते. बरं, ठरवलं तर आपण ते मान्य करत नाही. म्हणजे इन्स्ट्रक्शन्स कशा देतो ना आपण मुलांना सुद्धा, त्या त्यांचे थॉट प्रोसेस घडवण्यासाठी आपण त्यांना कशा इन्स्ट्रक्शन्स देतो याच्यामुळे त्यांची थॉट प्रोसेस घडते. मग आपण लहानपणापासून सपोज एखादं लहान मूल चालतंय आणि आपण त्यांना म्हटलं की अरे चालता चालता ते बाळ पडलं, तर आपण म्हणतो अरे जमिनीला हात रे कर. हां, जमिनीने काही केलेलं असतं का? नाही. आपण तेव्हापासूनच मुलाला कुठेतरी दुसरीकडे ब्लेम द्यायला शिकवतो. त्यावेळेस आपण त्या मुलाला का नाही सांगत की अरे तुझा पाय नीट नाही पडला ना म्हणून तू पडलास, पुढच्या वेळी असा पाय टाक. ते आपण नाही सांगत. आपण वेगळ्या लोकांवरती, वेगळ्या कोणाला तरी दोष किंवा ब्लेमवरती आपण खूप फोकस करतो. त्याच्यामुळे परत माझी थॉट प्रोसेस बिघडते, ती अलाइन नाही होत. मग मी वेगळे या सगळ्यामधनं वेगळे अनहेल्दी इमोशन्स यायला लागतात. गिल्ट असेल, त्याच्यानंतर नैराश्य असेल, असे वेगळे इमोशन्स माझ्यामध्ये सिक्रेट व्हायला सुरुवात होते. हे सेल्फ टॉक मध्ये पण मग तो ब्लेम गेम स्वतःला
अच्छा. हो. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला लहानपणापासून असं सांगितलंय, की तू बावळट आहेस, तू आळशी आहेस, ठीक आहे, तुला आयुष्यात पुढे काही जमणारच नाही किंवा ना तू काहीच नाही करू शकत आहे, किंवा तुझ्यामुळे आमच्यामध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत. आता हम्म. या सिनॅरिओजमध्ये ही जी टेप त्याने बाहेरून ऐकली आहे, ती टेप तो स्वतःच्या डोक्यामध्ये सुद्धा सातत्याने प्ले करत असणार आहे. ती प्ले करण्यासाठी त्याला त्याचा ती रिप्ले नीट करण्यासाठी त्याला त्याचा सेल्फ टॉक हा बदलावा लागेल. हम्म. त्याला सेल्फ टॉक बदलणं हा एकमेव उपाय आहे, की त्याला आहे त्या स्थितीपासून उठून चांगल्या स्थितीपर्यंत घेऊन जाणं. म्हणजे ना मी नेहमी म्हणते सेल्फ टॉककडे लक्ष द्यायला सुरुवात केली, की तुमच्या आयुष्यातल्या खूप गोष्टी बदलतात. प्रचंड गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या बदलायला सुरुवात होते. कारण ना सेल्फ टॉक ही अशी गोष्ट आहे, की ती अगदी कन्सेप्शन झाल्यापासनं हे आपल्यामध्ये असतं. मग आपण हळू थोडेसे मोठे होतो. आपले जे 5 सेन्सेस आहेत त्याच्यामधनं आपण इन्फॉर्मेशन गोळा करतो. इन्फॉर्मेशन गोळा केल्यानंतर त्याच्यामधनं आपण मग पहिले अक्षरं बोलायला लागतो, शब्द बोलायला लागतो, वाक्य बोलायला लागतो. मग ते शब्द, वाक्य यांच्याकडे आपण लक्ष का नाही देत? जसे जसे आपण मोठे होत जातो ना, तसे तसे आपण त्याच्याकडे जास्त इग्नोर करायला खरंय. लागतो. अगदी अगदी बरोबर. आणि तो खूप चालू असतो ना, सातत्याने चालू असतो तो सेल्फ टॉक. कधीच बंद नाही पडत. इट्स लाईक आपण आत्ता श्वास घेतोय हे आपल्याला जसं लक्षात येत नाही, तसं आत्ता आपण सेल्फ टॉक करतोय हे पण आपल्याला लक्षात येत नाही. म्हणजे आत्ता सुद्धा तुझ्या माझ्या डोक्यात सेल्फ टॉक हो. चालू असेल, जे लोक आय एम पॉडकास्ट ट्राइंग टू अनालाइज बघताय. व्हॉट यू आर सेइंग. हां, मग ते मी स्वतःला काहीतरी सांगतोय, मग काहीतरी प्रश्न येत आहेत. येस. सो ते लक्षात घेणं आपल्याला, की तो मला बदलता येतोय का? मला त्याच्यावरती काम करता येतंय का? ही खूप मोठी गोष्ट आहे, की आपल्या मेंटल हेल्थवरती काम करण्याची ही खूप मोठी संधी आहे, जी आपण करू शकतो, जी आपण घेऊ शकतो. यात ना यार मला ना म्हणजे सेल्फ टॉकचा मला जो मेजर प्रॉब्लेम आजपर्यंत जाणवलाय तो काय झालाय, की सेल्फ टॉक म्हटलं की यू आर ऑसम, यू कॅन अचीव्ह व्हॉट एव्हर यू वॉन्ट, यू आर वर्दी ऑफ एक्स वाय झेड असं आपण स्वतःला सांगून यू मेक युअर सेल्फ फील गुड. पण जग तर सेल्फ टॉकवर चालत नाही. हो. म्हणजे मी आज किती म्हणालो की मला 5 लाखांचा धंदा मिळावा एवढा मी लायक आहे, पण सेल्समध्ये तर तसं होणार नाहीये. हो. सो आय डोंट गेट दॅट फीडबॅक फ्रॉम द वर्ल्ड द वे आय वॉन्ट माय सेल्फ टू लिव्ह. आणि हे जेन्झीजच्या बाबतीत झालं असं मला वाटतं. जेन्झीजचं कसं झालंय, त्यांना लहानपणापासून पेरेंट्सनी, शाळांनी, सोशल मीडियानी तू खूप खास आहेस, तू खूप मस्त आहेस, तू यू डिझर्व ऑसम लाईफ असं त्यांच्यावर बंबाड केलंय. त्यांना हे शिकवलंच गेलं नाहीये की तुला जे हवंय ते साध्य करण्यासाठी यू नीड टू बी एलिजिबल फॉर दॅट काइंड ऑफ लाईफ. बरोबर. आणि त्यांच्यावर ते तसे हे झाल्यामुळे ते मेहनत घेणं, लायक होणं हा प्रवास त्यांचा मिस झालाय. सो दे आर अ व्हिक्टीम ऑफ रॉंग मेसेज असं माझं मत आहे. हो. तर सेल्फ टॉकच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये डोंट यू थिंक दॅट हेच होतं. मग मी स्वतःला काहीतरी खूप छान, मी सकाळी मेडिटेशन करणार, स्वतःला सांगणार अरे यू आर ऑसम, तू तो जाके फोड देगा, आणि बाहेर पडलो की सगळा घोळ होणार. वाट असते बाहेर. मग हा डिस्कनेक्ट मी कसा हँडल करू? सगळ्यात पहिले ना आपण स्वतःशी बोलतो तेव्हा आपण ऍक्च्युअल जेव्हा असं म्हणतो ना आय एम ऑसम, ते खरंच ऍक्सेप्टेड आहे का स्वतःला? हा, मला ऑसम वाटूनच आर बाहेर यू पडू नये. वाटणं आणि असणं याच्यामधला गॅप आपल्याला समजतोय का? म्हणजे मी खूप म्हटलं मला स्वतःला की आय एम अफर्मेशन्स आपण वापरतो, Affirmation, राईट? yes, yes. वेगळे वेगळे अफर्मेशन्स आपण वापरतो, ते वर्क करतात. पण मला परत ते वर्तनामध्येच नाही आणता आले तर. म्हणजे जेव्हा मी सेल्फ टॉक घेत असते त्या सेल्फ टॉकला मी काय कृतीची जोड देणार, ऍक्ट काय करणार, जर तोच नसेल तर ते अफर्मेशन्स कितीही सांगितले तरी ते प्रॉब्लेमॅटिकच असणार आहे, तरी त्याचा काही उपयोग नाही होणार आहे. मग आपण खूप वेळा ऐकतो ना, अरे अफर्मेशन डोंट वर्क, खूप वेळा म्हणतात, कारण त्याला कृतीची जोड नाही, परत त्याला भावनांची सुद्धा जोड नसते, म्हणून पण हा प्रॉब्लेम होतो. ओके. हा म्हणजे मला ना, मी बोलतीये ते मला फील करता येत आहे का? सो मी फील केल्यावरती मला असं वाटलं पाहिजे की ओके, मग मी आता हे जे मला ऑसम फील करायचं आहे त्याच्यासाठी मी काम काय केलं पाहिजे. आणि मग जेव्हा मी बाहेर पडते त्या गोष्टींचा माझ्यावरती तसा परिणाम नको आहे ना व्हायला. त्या क्षणाला जेव्हा मी हा सेल्फ टॉक करत असते ना, त्या क्षणाला मला हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की माझ्या कंट्रोलेबल फॅक्टर्समध्ये काय येतं आणि माझ्या अनकंट्रोलेबल फॅक्टर्समध्ये काय येतं. तशा प्रकारचे अफर्मेशन्स आपण बोलतोय का स्वतःबरोबर.
म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हणते की आज माझा 5 लाखाचा बिझनेस झाला पाहिजे, पण मला वाटतच नाहीये की मी 1 लाख रुपये कमवू शकेन आणि मी तसं वागतही आणि नाही. तसं मी वागतही नाहीये. तर मग त्या अफर्मेशनचा उपयोग नाहीये. मला माझ्या असलेल्या अफर्मेशनला मला कृतीची जोड देणं ही खूप महत्त्वाची आहे. मला त्याच्या भावनांची जोड देणं ही खूप महत्त्वाची आहे. तरच मला ही मदत होऊ शकेल, त्या गोष्टीची मदत होऊ शकेल. ते सिक्रेटमध्ये जे आहे ना, आस्क, बिलीव्ह आणि रिसीव्ह. मला वाटतं ते आस्क, बिलीव्ह नंतर ऍक्ट आणि मग रिसीव्ह असं ते बिलीफ पण महत्त्वाचं आहे. हा. सो आस्क Belief इज इम्पॉर्टंट, खूप बिलीफ इज महत्त्वाचं नॉट इम्पॉर्टंट, ऍक्शन इज इम्पॉर्टंट, देन यू विल रिसीव्ह. येस, सो द येस, म्हणजे त्या बिलीफ मधनं आलेली ऍक्शन विल इव्हेंच्युअली गिव्ह यू रिझल्ट. येस, येस. ह्या सगळ्या मेंटल हेल्थच्या चौकटीत आर देअर एनी फॅक्टर्स ज्यावर हे मेंटल हेल्थचं, तू काहीतरी 3 फॅक्टर्स म्हणालीस मगाशी. सो व्हॉट आर दीज फॅक्टर्स, हाऊ डू दे वर्क? थॉट्स, इमोशन्स आणि बिहेवियर हा अच्छा. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ओके, म्हणजे जशी मी विचार करते त्याच्यापासनं भावना, इमोशन्स या त्याच्या बरोबर समान अंतरावरती असतात, तसाच माझे बिहेवियर सुद्धा समान अंतरावरती असतात. आता कुठल्याही 3 पॅरामीटर्समध्ये जर ताण आला, जर स्ट्रेच आला, तर तिथे आय एम स्ट्रेसफुल. म्हणजे माझं ओव्हर थिंकिंग खूप आहे, म्हणजे माझा जो थॉट्सचा जो अँगल आहे तो स्ट्रेच झालेला आहे. जर Okay. माझ्या भावना, इमोशन्सचा अँगल स्ट्रेच झालाय, तर मी ना खूप अनहेल्दी इमोशन सातत्याने एक्सपिरियन्स करते. मला त्याची इंटेन्सिटी खूप वाटतेय, ते सातत्याने, म्हणजे त्याचं ड्युरेशन खूप आहे. ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने घडत आहेत माझ्या इमोशनल लेवलला. आणि माझं सपोज बिहेवियर अँगल स्ट्रेच झालाय, तिथे जर ताण आलाय, तर मला हे लक्षात घ्यायचं आहे की माझी कृती नाही होते किंवा मी अननेसेसरी अशा कृती करतोय किंवा करते की ज्याची मला ऍक्च्युअली आत्ता गरज नाहीये. खूप काय 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 करतोय असं, जस्ट बिंग बिझी फॉर द सेक हा, ऑफ आणि बिंग आपण बिझी. बिझी असतो, पण ऍट द एंड असं वाटतं अरे आपण काहीच काम नाही केलं. सो ते माझं रात्री झोपताना बहुतेक तेच होतं, आज बिझी झालो पण केलं काय आज आपण. हा, पण आता ना तू ते लिहिलं सपोज फॉर एक्झाम्पल, तर इट विल बी व्हेरी हेल्पफुल फॉर यू. सवय नाही लागत मॅडम लिहिण्याची रोज. तुला मी एक कठीण एक्झाम्पल आहे. देते. हा, मग तू मला सांग याची सवय लावणं, ती लावणं किती हेल्पफुल असेल तुला. ठीक आहे, इफ आय सेड की 2 into 2 किती, 4, 4 into 4 किती, 16. आता 8,684 into 2,868 किती, नो आयडिया. नो आयडिया. आणि सपोज मी आता तुला हे पेपरवरती लिहून दिलं, तर मग ते मी मांडून तू ते मांडू शकशील, राईट. तुला ते सॉल्वेबल वाटेल, बरोबर, मांडलंय म्हणून. मांडलंय म्हणून. जेव्हा आपण मनातल्या मनात काही गोष्टी करतो किंवा आपले प्रॉब्लेम सुद्धा मनातल्या मनात आपण गिरवतो, तेव्हा ते मला मोठे वाटायला लागतात. आम्ही ना ट्रेनिंगमध्ये हे एक्सरसाइजेस खूप करतो. आम्ही लोकांना सांगतो राईट डाऊन युअर प्रॉब्लेम्स. आता सपोज मी तुला सांगते तू तुझे प्रॉब्लेम्स लिही, मग लोक ना पॉइंटर्स लिहितात, ओव्हर थिंकिंग. दिस व्हेग. म्हणजे त्यांना स्टेटमेंटमध्येच नाही मांडता येत. मला माझा प्रॉब्लेम पेपरवरती लिहिण्याची सवयच नाहीये. जर्नलिंग करायला पाहिजे, डेफिनेटली करायला पाहिजे, पण माझा प्रॉब्लेम, मला खरंच माझा प्रॉब्लेम समजलाय का? मला त्या प्रॉब्लेम्सवरती काम करायचं आहे सपोज, तर मला त्या प्रॉब्लेमला समजणं गरजेचं आहे पहिले, सगळ्यात आधी. ते मला समजलंय का? लोक येतात आणि म्हणतात मला झोप नाही येते, मला आनंदी नाही वाटत आहे, पण ना हे सगळे प्रॉब्लेम्सच नाही आहेत, हे सगळे परिणाम आहेत. हा, तर मग आपण परिणामांवरतीच काम जर केलं तर आपले, जसं त्या मुलाचं, आई आणि मुलाचं झालं, प्रॉब्लेम सॉल्व्हच नाही झाला ना, मुलगा आईला त्रास देतोच आहे. तसंच आपलं होतं, आपल्याला आपण कायम कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये यार हे प्रॉब्लेम सॉल्व्हच होत नाही, मी स्टकच आहे अजूनही. मग आणि ना काही वेळेस असं पण होतं की स्टक वाला जो फिलिंग आहे ना, आपण प्रॉब्लेम्स बदलतो, पॅटर्न्स आपले सेम राहतात, असं पण होतं. म्हणजे सपोज मी म्हटलं की आपण 1 जानेवारीपासून आपण हे करतोय, रिझोल्युशन केलेलं आहे आपल्याला जिमला जायचं आहे. सो माझ्या कन्सिस्टन्सीचा प्रॉब्लेम सुरू झाला की मी 17 तारखेनंतर गेले नाही किंवा 15 तारखेनंतर मी गेले नाही. ठीक आहे, मी म्हटलं जाऊ दे यार, हे नाही जमत आहे, आपण दुसरं काहीतरी करू. मग मी डाएटकडे वळालो. हां, मग मी डाएटकडे वळाले. देन आय स्टार्टेड फॉलोइंग अ पर्सन. तो म्हणतो नाही, व्यायाम करायची तेवढी गरज नाही, यू कॅन कॉन्सन्ट्रेट ऑन डाएट, आणि मग तरी होऊ शकतो. सो माझा अवॉइडन्सचा जो पॅटर्न तयार होतो तो तयार होतो. सो काही काळानंतर कुठली गोष्ट केल्यानंतर मला स्टक फील होणारच आहे. बिकॉज आय एम नॉट प्रोग्रेसिंग, बिकॉज आय एम नॉट डुईंग एनिथिंग कन्सिस्टंटली. कारण मला माझा एक्झॅक्टली प्रॉब्लेमच नाही माहिती आहे.
आणि मला वजन कमी करायचं ना. हा ओके, कशासाठी करायचं हे कुठे डिफाईन केलंय? हम्म. त्याला इमोशनल हे कुठला दिलाय, म्हणजे त्याला इमोशन्स कुठलं अटॅच मगाशी केलंय? जे तू सांगितलं की येस. अच्छा. हम्म. माझं गोल क्लिअर आहे का माझ्यासमोर? जर ते नसेल तर हा माझा प्रॉब्लेम आहे. हम्म. आणि आपल्याला असं वाटतं की आपण खूप पटकन बदलू शकतो गोष्टी, हां. पण किंवा विचार जेव्हा आपण मेंटल हेल्थवरती काम करताना म्हणतो ना, की आपण खूप पटकन एखादी गोष्ट आपण केली आणि ती बदलली असं होत नाही. मेंटल हेल्थवरती काम करताना किंवा विचारांवरती काम करताना किंवा भावनांवरती काम करणं हे रोजचं काम आहे. हे माझं रोज प्रॉब्लेम आला की मला त्याच्यावरती काम नाही करता येणार आहे. हे मला रोज मी जेव्हा काम करेल तेव्हा प्रॉब्लेममध्ये आय कॅन ॲक्च्युअल वर्क. तिथे माझी प्रॉडक्टिव्हिटी ॲक्च्युअल काम करू शकेल. एक दिवस काहीतरी डिसिजन घेतला रॅडिकल आणि येस. असं होणार नाही. येस. म्हणजे युद्धावर जायचं आहे सपोज मला, तर त्या दिवशी मी हातामध्ये बंदूक घेऊन गेले तर नाही ना उपयोग. मला आधीपासून त्याच्यावरती काम करावं लागेल. अदरवाईज ते नाही होणार आहे. मग मला माझं इमोशनल मसल्स माझे डेव्हलप होत आहेत का? मला नाही ऐकण्याची सवय आहे का? हां, मला फेल्युअर्स हँडल करता येत आहेत का? मला अनकम्फर्टेबल इमोशन्सबद्दल, अनकम्फर्टेबल सिच्युएशनबद्दल बोलता येतं आहे का? मला त्याचा ॲक्सेप्टन्स आहे का? हे खूप मॅटर करतं मेंटल हेल्थमध्ये. ॲक्सेप्टन्स हा अशी गोष्ट आहे मेंटल हेल्थमध्ये किंवा ओव्हरऑल आपल्या आयुष्यामध्ये, की जेवढी आपण ती करू ना तेवढं चांगले रिझल्ट आपल्याला येत जातात. ॲक्सेप्टन्सचं कसं आहे की म्हणजे ऑनेस्टली मला असं वाटतं की आय हॅव ॲक्सेप्टेड अ फॅक्ट की मी आळशी आहे. म्हणून तू लिहित नाहीयेस. आय हॅव ॲक्सेप्टेड अ फॅक्ट की मला सकाळी उठायला आवडत नाही, किंवा मी हे ॲक्सेप्ट केलं की मला 5 लाखांचा धंदा करण्यासाठी जे काही स्किल सेट्स हवे ते माझ्याकडे नाही आहेत. झालं ना, ॲक्सेप्ट केलं ना मी. आता काय आता त्याच्या पुढे आता हे ॲक्सेप्टन्स आहे ना, याला सुद्धा काही पॅरामीटर्स आहेत. ओके, 2 प्रकारचे ॲक्सेप्टन्स असतात. एक असतो ॲक्टिव्ह ॲक्सेप्टन्स आणि एक असतो पॅसिव्ह ॲक्सेप्टन्स. बरं. आता तू जे म्हणतोयस ना तो पॅसिव्ह ॲक्सेप्टन्स आहे. हे मान्य आहे मला. मी आळशी आहे किंवा आपण एखाद्या माणसाला म्हणतो ना, अरे यार तू खूप चिडतोयस. हा माझ्या घरातले माझं अख्खं खानदान रागीट आहे, आपण असं म्हणतो. अच्छा अच्छा अच्छा. हा तर खानदान रागीट आहे म्हणजे काय आहे? त्याच्या इमोशन्सवरती कंट्रोल नाही आहे. ठीक आहे. किंवा आळशी म्हणताना काय, माझं कुठलं तरी गोल आत्ता सेट जे झालंय ते कदाचित असं सेट झालं नाही की मला तिथून उठून त्याच्यासाठी काम करावं असं वाटेल. परत त्याला इमोशन्सची कदाचित जोड नसल्यामुळे ते असं होतंय का, याचा विचार आपल्याला परत करायला लागेल. सो ना तो माझा पॅसिव्ह ॲक्सेप्टन्स आहे. तिथे मला माहिती असतं की हा माझा प्रॉब्लेम आहे, बट आय एम नॉट वर्किंग ऑन दॅट प्रॉब्लेम. इज कॉल्ड अ पॅसिव्ह ॲक्सेप्टन्स. मला आपण म्हणतो ना कळतं पण वळत नाही सिच्युएशन, इज द सेम थिंग, इज द पॅसिव्ह ॲक्सेप्टन्स. आता जेव्हा आपण ॲक्टिव्ह ॲक्सेप्टन्सकडे जातो ना तेव्हा आपण सातत्याने त्याच्यासाठी प्रयत्नशील असतो. कसा करणार प्रयत्न? रोज एखादी गोष्ट करू शकतोय का आपण? म्हणजे 10% किंवा रोज 1% आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतोय का? हे जर जमायला लागलं तर तो ॲक्सेप्टन्स असतो. आता ना ॲक्टिव्ह ॲक्सेप्टन्सचा प्रॉब्लेम कसा असतो, ॲक्टिव्ह ॲक्सेप्टन्सला आपण गेलो ना की आपल्याला असं लक्षात येतं की बॉस ये तो बहुत सारा मेस है. येस, व्हेरी ट्रू. राईट. मी तेच विचारणार होतो. हां. इतकं काय काय बिघडून बसलंय की इतकं प्रॉब्लेम आहे माझ्या आयुष्यामध्ये की मग आता मला नाही हे सॉल्व्ह करायचं. इट्स बेटर टू इग्नोर, इट्स बेटर टू प्रोकास्टिनेट अबाउट इट. आता ना इथेच खरं काम करणं अपेक्षित आहे की ठीक आहे ना, मला नाही आवडत आहे ना. फॉर एक्झाम्पल मी आळशी आहे ना, मला आळशी आहे म्हणताना मला परत आळशी हे लेबल आहे. हां, त्याच्या मागचं इमोशन किंवा त्याच्या मागची कृती म्हणताना मला उठायला लेट होतोय कारण मी कदाचित रात्री झोपायला मला अजून लेट होतोय. सो मला ना रात्री मी लेट झोपतो, तर मी असे कुठले कामं आहेत की जे मला सकाळी उठल्यावरती झालेली असतील याचा फील येईल. सो मला ना माझा पॅटर्न ठरवावा लागेल की ओके, इफ आय वॉन्ट टू डील विथ इट, माझी जास्तीत जास्त एनर्जी असताना मी माझ्या नको असलेल्या किंवा मला डिफिकल्ट वाटलेल्या सिच्युएशनबरोबर मी त्या दिवशी डील करेल किंवा त्या पद्धतीने डील करेल. कारण मला ज्याच्यात आनंद आहे ती गोष्ट मी कधी करू शकते ना. नाही, म्हणजे हे काय, मला लवकर सकाळी उठायचं असेल हां, तर मी पहिले स्वतःला मला असं रात्री लवकर झोपावं लागेल, पण ते मला जमत नाहीये. राईट. मग आता माझे असे कुठले कामं आहेत जे मला सकाळी उठल्यावरती असं वाटतं की हे माझे लेट होत आहेत त्याच्यामुळे मला लेट होत आहेत, बरोबर ते आहे. कामं मी रात्री कंप्लीट करून ठेवू शकतो का?
अच्छा, म्हणजे सकाळी उशिरा उठल्यामुळे जी कामं होणार नाहीये ती मी आदल्या रात्रीच करून ठेवू करून का? ठेवू शकतो का? ॲटलीस्ट एम आय एबल टू सेट द पॅटर्न की त्याचा मला उपयोग होईल त्या पॅटर्नचा. सगळ्यात पहिले हे प्रोकास्टिनेशनचं जे उदाहरण आहे ना, ते ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. हां, की आय एम अ प्रोकास्टिनेटर कदाचित. नाही, मग पण मग इथे ना श्रेया, आपण वी आर नॉट सॉल्व्हिंग द प्रॉब्लेम ऑफ वेकिंग अप लेट ना. राईट. वेकिंग अप अर्ली. हा नॉट हा सो तो हा मला लवकर बरोबर आहे ना, पण ॲटलीस्ट मला हे लक्षात येईल ना, की हा माझे काम मला ना जी गिल्ट जो ट्रॅक सुरू आहे ना, पहिले तो थांबवावा लागेल. माझा इमोशन्समध्ये असलेला जो काही माझा ताण आहे ना, तो मला पहिले संपवावा लागेल, की ओके हे कामं होत आहेत. देन वन्स वी स्टार्टेड वर्किंग ऑन दी वर्तन पॅरामीटर ना, म्हणजे बिहेवियर पॅरामीटर ना, आपल्याला लक्षात यायला लागतं, की ओके मग हे तर मी असंही करू शकतोय. मग त्याच्यासाठी एकदा ॲक्सेप्टन्स यायला सुरुवात झाली ना, की हे मला करता येतंय. जसं मी पेपरवरती गणित सोडवून दिलं. हो, इट इज सॉल्वेबल ना, मग मी अशा पद्धतीने सॉल्व्ह करतो. बरं. मग माझे बाकीचे हेल्थचे पॅरामीटर्स पण चांगले होतील. मग मी माझी पद्धत बदलतो. मग आपण लिहायला लागतो. मग आपण गोष्टी बदलायला लागतो म्हणजेच ॲक्सेप्ट करायला लागतो. म्हणजेच तो ॲक्टिव्ह ॲक्सेप्टन्स होतो. आणि मग विचारांचं जोड परत भावनांना, भावनांची जोड परत वर्तनाला येऊन ती सायकल चांगली चालायला लागते. म्हणजे काय होतंय, माझी मेंटल हेल्थची सायकल जर व्यवस्थित असेल, तर माझी फिजिकल हेल्थ आपोआप व्यवस्थित व्हायला हो, लागते. सांगितलं. राईट. म्हणजे माझं ॲटलीस्ट मी त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं, बॉस मला हे नीट करायचं असेल तर हे पण नीट ठेवावं लागेल. सो दोन्ही गोष्टींवरती काम करायला लागतो आपण. काम करायला सुरुवात झाली ना, की मग आपण एक स्टेप पुढे गेलेलो असतो, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. कामापर्यंत आलोय म्हणजे आपण एक स्टेप पुढे गेलेलो आहे. मग परत ती प्रोसेस सुरू करावी लागेल, जी आपण आधी केली होती, की करून बघूयात. मग माझा अवेअरनेस आहे का? त्याच्यामध्ये ॲक्सेप्टन्स आहे का? या सगळ्या गोष्टी मला परत त्या कराव्या लागतील आणि मग ते अप्लाय करायला लागेल. असं आपल्याला करायला लागेल. म्हणजे असं कुठेही जर मी स्टक झालो असेल, माझं जे काही टार्गेट आहे, मग ते हेल्थबद्दल असेल, वेल्थबद्दल असेल, रिलेशनशिपबद्दल असेल, काही का असेना, मला जर कुठलं तरी एक टार्गेट अचीव्ह करायचं आहे, तर पहिली स्टेप आहे तो प्रॉब्लेम नीट लिहून घेऊन तो स्वतःला नीट आयडेंटिफाय करणं योग्य शब्दांमध्ये. येस. तो आयडेंटिफाय करून झालं की त्यात तो प्रॉब्लेम काय आहे ते इमोशन्सशी जोडणं आणि मग इमोशन्समधनं ॲक्शन्सकडे नेणं, असं काहीतरी. तर आपण ना 4 A's वरती येऊयात. सो एखादा प्रॉब्लेम आहे, त्याचा मला अवेअरनेस असला पाहिजे. करेक्ट. इज द फर्स्ट ए. ठीक आहे. देन द सेकंड ए इज द ॲक्सेप्टन्स ऑफ इट. परफेक्ट. आता थर्ड ए इज द अनालिसिस ऑफ इट. ओके. ठीक आहे. अनालिसिस म्हणताना मग जसं तू म्हटलास तसं त्याला इमोशन्स मी कुठले अटॅच करतोय, त्या इमोशन्स ते खरंच तेच इमोशन्स आहेत का त्या गोष्टीबरोबर अटॅच्ड, का उगाच वेगळे कुठले तरी इमोशन्स. म्हणजे माझे मित्र चाललेत जिमला म्हणून मी चालली आहे जिमला, असं नाही होतं ना. खरंच माझाच गोल आहे ना तो. हां, मलाच करायची आहे ना ती गोष्ट. आम आय इन्स्पायर्ड अबाउट विथ माय ओन सेल्फ. मोटिवेशन हे कायम आउटसाईड असतं, इन्स्पिरेशन हे कायम इनसाईड असतं. सो माझे इमोशन्स तशाच आहेत ना, त्याला रिलेटेड आहेत ना, हे चेक करणं. त्या अनालिसिसमध्ये ही सगळ्या गोष्टी केल्या जातात. मग तिथे तू लिहू शकतोस, तिथे तू ते चेक करू शकतोस, कशा पद्धतीने मी पॅटर्न ठरवला आहे, तो पॅटर्न तू ठरवू शकतो. हे सगळं काम हे अनालिसिसमध्ये होतं. आणि अनालिसिस व्यवस्थित झालं, योग्य झालं, की त्याचं ॲप्लिकेशन येतं. म्हणजे परत विचारांनी सुरुवात केलं, म्हणजे ॲक्शनमध्ये येतं. येस. सो म्हणजे आपण तिथेच आहोत बघ. विचारांवरनं भावनेवरती येतो, भावनेवरनं वर्तनावरती येतो. सो ही सायकलच आपल्याला नीट करणं गरजेचं आहे, किंवा हा ट्रायंगलच आपल्याला नीट करणं खूप गरजेचं आहे. हे 4 A's आहेत ना, हे तू कुठेही वापरू शकतोस, कुठेही वापरू शकतोस. गुगल मॅप्स आपल्याला सगळ्यात पहिले काय विचारतो, कुठे जायचं, वेअर आर यू फर्स्ट. तुझं लोकेशन विचारतो ना. सो पहिले मला माहिती पाहिजे, आय अवेअर अबाउट माय प्रॉब्लेम. मी खरंच आळशी आहे, मी खरंच प्रोकास्टिनेटर आहे, का माझा लाईफस्टाईलचा इश्यू झाला आहे, का मला अजून कुठले इतर इश्यूज आहेत ज्याच्यावरती माझा कदाचित अजून मी फोकसच नाही केला आहे, मला खरंच नाही जमत आहेत त्या गोष्टी का. स्वतःबरोबर बसणं आणि तेव्हा हा सेल्फ टॉक करणं हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तो सेल्फ टॉक नाही होत आपला. आपण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण त्या मोबाईलमध्ये असतो आणि त्याच्यामुळे अजून मेंटल हेल्थ खराब होते. आणि मग आपल्या इमोशन्सप्रमाणे जे काही आपल्या रील्समध्ये असेल तेच सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येतात. मग कुठला सेल्फ टॉक व्यवस्थित होईल. म्हणून लिहिणं गरजेचं आहे. जर ते लिहिलं तर ते अलाईन, जेवढं आपण लिहू तेवढा ब्रेन हा अलाईन व्हायला सुरुवात होतोय. यू आर अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, त्यामुळे विचारतोय की तापट असणं, आळशी असणं,
सतत गोंधळलेलं असणं, सतत स्ट्रेसमध्ये असणं, हम्म. हे सगळे प्रॉब्लेम नसून कुठल्या तरी मूलभूत प्रॉब्लेमचे रिझल्ट्स आहेत असं दिसलंय इन युअर कन्सल्टेशन किंवा इन युअर प्रॅक्टिसेस? हो, म्हणजे आता तापट असणे हा कशाचा तरी आउटकम आहे ना. माझी कुठली तरी थॉट प्रोसेस आहे, माझी कुठली तरी डिमांड आहे, की ती पूर्ण होत नाही आहे, हो, म्हणून मला राग येतोय. बरोबर आहे. आता ना जिथे-जिथे माझी डिमांड ट्रॅक चालू असतो, तिथे-तिथे माझ्या भावना या अनहेल्दी भावनांकडे जातात. कारण त्या काय म्हणतात, आपले विचार काय म्हणतात, हे झालंच पाहिजे. बरोबर. ज्या वाक्यांना मी लावते, त्या वाक्यांमध्ये डिमांड येते आणि ते पूर्ण नाही झालं, की मग अनहेल्दी इमोशन्स येतात. मग कदाचित गिल्ट येतं, शेम येतं, एन्झायटी येते, ॲग्रेशन येतं. ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या इमोशन्स आपल्याला तेव्हा येतात. कारण मी म्हणेल तसं, मला हवं तसं नाही होत आहे ना. मग माझी थॉट प्रोसेस मला सुधारायला पाहिजे, ना की माझे इमोशन्स. एकदा माझी थॉट प्रोसेस सुधारली, की माझे इमोशन्स हे आपोआप सुधारायला सुरुवात होतील. असं वाटत नाही का हे जरा फारच आजकाल अवघड झालंय? पूर्वी नव्हतं असं 21-25 वर्षांपूर्वी, आणि आजकाल हे मेंटल हेल्थ आणि म्हणजे असं डू यू बिलीव्ह की पूर्वी हे म्हणजे काय की पूर्वी कळतच नव्हतं आपल्याला आणि आता कळायला लागलं? नाही, पूर्वी कळत होतं. रादर पूर्वी मला असं वाटतं पूर्वीचा अवेअरनेस किंवा आपल्या ज्या काही पद्धती आहेत ना, त्या खूप छान पद्धतीने सेट केलेल्या होत्या. मला नेहमी वाटतं पूर्वीच्या लोकांनी खूप छान विचार आपल्या भावनांबद्दल, आपल्या विचारांबद्दल केलेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी आपल्याला असं म्हणायचे की घरामध्ये नीट बोलायचं, कारण वास्तू तथास्तू म्हणते. येस. इट इज अबाउट Correct. सेल्फ टॉक. इट इज नथिंग बट द सेल्फ टॉक. किंवा आपल्याकडे कोणाची डेथ झाली तर आपल्याला 13 दिवस सूतक असतं, किंवा आपल्याकडे कोणाचा जन्म झाला तर आपल्याकडे 10 दिवस सोयर असतं. ते काय आहे, ते जे काही अचानक आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये झालेल्या गोष्टी आहेत, त्यांना इमोशनल आपल्याला त्या इमोशन्सला जागा करून देण्यासाठीचा वेळ असायचा. पूर्वी एकत्र कुटुंब होती, खूप माणसं आपल्या आजूबाजूला होते, त्या प्रत्येक माणसांचे खूप प्रॉब्लेम्स आपल्या आजूबाजूला होते. सो आपल्याकडे व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम्स होते, बरोबर. त्यांचे व्हरायटी ऑफ ॲटिट्यूड्स होते, ते त्या प्रॉब्लेम्सबरोबर कसे डील करतात याची व्हरायटी माझ्याकडे होती. आता काय झालंय, माणसं कमी झाली आहेत, त्यांचे तेच प्रॉब्लेम्स आहेत. आता मला त्याच प्रॉब्लेमवर त्याच पॅटर्नने डील करताना कंटाळा येतो, बोर होतं. माहिती आहे मला तोच पॅटर्न सेट आहे. त्याच्यामुळे माझं विजडम नाही वाढत. माझी ट्रायल आणि एरर पद्धतीवरती मला काम नाही करता येत. मला कळाला, मला जर माझी डिसिजन मेकिंग कपॅसिटी वाढवायची असेल तर मला तेवढ्या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले पाहिजे, किंवा ॲटलिस्ट बघता आले पाहिजे. ते एक्सपिरियन्शियल लर्निंग माझं झालं पाहिजे ना. ते आता कुठे होतंय? एक्सपिरियन्शियल सुद्धा. आणि म्हणजे मला तर वाटतं यार की एक अनुभव संपन्न आजी, एक 1760 गावं फिरून आलेला काका, रेडीमेड नॉलेज, रेडीमेड विजडम मिळत राहायचं ना सतत. बोलायला माणसं होती ना. हो. सपोज आईने माझं नाही ऐकलं तर मी काकूकडे जाऊ शकायचे. हा. बाबा रागवले तर मी आजोबांकडे जाऊ शकायचे. आता कुठे जाता येतंय? आता नाही. जरी मोबाईलवरनं आपण अवेलेबल असलो तरी ते नाही ना आपल्याला करता. मग तेवढं कनेक्शन नाही तयार होते ना. जरी वी आर कनेक्टेड विथ द पीपल, बट द कनेक्शन इज मिसिंग विथ देम. तर तिथे प्रॉब्लेम आहे. म्हणून आम्ही सगळे आता एक्झिस्टिंगमध्ये आहोत. आणि आम्ही सांगताना ऐकतोच ना. पूर्वी ऐकणं ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट होती, राईट. म्हणजे आता आपण कुठे ऐकतो? आपण आता फक्त मोबाईलमध्ये जाऊन बघतो. आपण 1 मिनिटं सुद्धा ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नाही होत. अरे हो की नाही? म्हणजे मी हे कितीदा बघतो की तो जर हळूवार कोणी मुद्दा उलगडत असेल ना तर अशी घाई होते, अरे ये पटकन मुद्द्यावर. 2x मध्ये आपण हो, म्हणजे तू बोल रे राजा पटकन. आपल्याला ऐकणं खूप गरजेचं आहे. दुसऱ्यांचं पण, आणि सगळ्यात पहिले म्हणजे स्वतःचं पण. आपण स्वतःचं पण नाही. बऱ्याच वेळेस ना आपल्याला आपली सत्सद विवेकबुद्धी आपल्याला सांगत असते की काय गरजेचं आहे करणं. आपण ते ऐकत नाही. आपण नाही बसत स्वतःबरोबर. मी नेहमी म्हणते, इफ यू आर नॉट टॉकिंग टू युअर सेल्फ, देन यू आर मिसिंग टॉकिंग विथ द पर्सन विच इज अमेझिंग, अँड दॅट इज यू. सो हे खूप महत्त्वाचं आहे की आपण काय बोलतोय ना स्वतःशी, हे खूप मॅटर करतं. काय बोलतोय म्हणजे
तू आता म्हणली म्हणून रिअलाइज झालं की मुळात मी बोलतोय का, म्हणजे माझे इमोशन्स, सॉरी, माझे विचार जनरेट होत राहणार आहेत, हम्म. पण ते विचार मी निवांत बसल्यावर जनरेट होत असतील तर चांगले वाईट सोड बाबा, किमान ते मी निवांत बसल्यामुळे माझे विचार आहेत. मी श्रेया काहीतरी बोलतेय ते ऐकून मग श्रेयाचं बोलणं झालं की दुसऱ्या कोणाचं ऐकतोय, मी सतत कंटेंट कन्झ्युम करतोय, Correct. सतत कोणाच्या तरी इन्फ्लुएन्समध्ये येतोय. मग मग श्रेयानी जे काही तिच्या इंस्टाग्रामवर टाकलंय तिचं फॅन्सी काहीतरी, ते किती रिअल आहे, पलीकडे श्रेयाच्या लाईफमध्ये काय चालू आहे मला काय माहिती. करेक्ट. व्हॉट आय सी इज द पिक्चर दॅट शी हॅज क्रिएटेड. येस. आणि मग इट मेक्स मी डिप्रेस की मेरा लाईफ इतना ऑसम हा, नाही. फोमो, की त्याच्या आयुष्यात किती भारी चाललंय, ते ट्रिप्सला जातात, ते पण त्या ट्रिप्सला जाऊन ते किती वेळा भांडलेत तुम्हाला काय माहिती. आणि म्हणजे अशा खूप गोष्टी असतात ना, अशा खूप गोष्टी मॅटर करतात. सो ना आपल्याला जेव्हा जेव्हा आपण सोशल मीडियावर जाऊ ना, तेव्हा तेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की हे फक्त आपल्याला 10 मिनिटं 15 मिनिटासाठी आपल्याला दाखवतायत, असंच असेल असं नाहीये. मला बघायला पाहिजे की ओके, व्हॉट इज इन माय कंट्रोल, मी कशावरती काम करायचं आहे, त्या सोशल मीडियावरती काम करताना सुद्धा मला काय लक्षात घ्यायला पाहिजे, मला काय दिसतंय. कदाचित त्या दिसण्याच्या मागच्या गोष्टी वेगळ्या असू शकतात. सो मला आत्ता काय बघायचं आहे हे मी माझा जसं इट्स अ दुधारी तलवार ना, त्याच्यामुळे मी ठरवू शकते मला कुठला कंटेंट कन्झ्युम करायचा आहे किंवा कुठल्याला इंटरेस्टेड बनायचं आहे, कुठल्याला नॉट इंटरेस्टेड बनायचं आहे. दॅट यू कॅन डू विथ युअर थिंग. आम्ही ना डिजिटल डिटॉक्स म्हणून वर्कशॉप घेतो मुलांबरोबर, ज्येष्ठ नागरिकांबरोबर आम्ही हे घेतो. तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की इतकं ॲडिक्शन वाढलंय ना आत्ता विथ द सोशल मीडिया, आणि मग त्याच्यामुळे ज्या मेंटल हेल्थवरती प्रॉब्लेम्स येत आहेत ते तर खूप वेगळे आहेत. म्हणजे 2024 साली बिकॉज ऑफ द सोशल मीडिया हा सडतोय. आपण विचार करण्याची शक्ती हरवून बसतोय या सोशल मीडियामुळे. सांगताना सोशल मीडियामध्ये काम करणारे लोक पण सांगताना कसं सांगतात, 3 सेकंदामध्ये तुमचा हुक नाही आला तर द रील इज नॉट गोइंग टू व्हायरल. मग माझा अटेन्शन स्पॅन एवढा कमी झालाय. हां, आणि ना ही सोशल करन्सी झाली आहे ना. मला लाईक्स किती मिळत आहेत, माझ्याकडे कमेंट्स किती आहेत, हे सगळं माझ्या मेंटल हेल्थवरती मॅटर करतंय. तर मला विचार करायला लागेल की मी किती कन्झ्युम करायचं आहे, कारण त्याला स्टॉपचं बटन नाही आहे. जेव्हा मी इंस्टाग्रामवरती जाते, जेव्हा मी यूट्यूबवरती जाते, माझ्याकडे त्याच्याशी रिलेटेड असे बरेच सगळे रेकमेंडेड व्हिडिओज अजून आलेले असतात. माझं पुस्तक वाचून संपतं, माझा एखादा पिक्चर असेल तर तो संपतो, माझ्या ब्रेनला सिग्नल जातो की आता संपलंय, नाऊ यू हॅव टू गो फॉर अनदर ॲक्शन. जे माझं सोशल मीडियामध्ये यूट्यूब्समध्ये होतच नाही. खरंय. ते स्टॉपचं बटन, पॉजचं बटन माझं मला थिएटरच्या बाहेर येतं तिथे मला माझ्या डोक्यामध्ये, माझ्या मनामध्ये लावावं लागेल ना ते स्टॉपचं बटन किंवा पॉजचं तरी, ॲटलिस्ट पॉजचं तरी बटन. काय होतं आपलं जेव्हा आपण सोशल मीडियावरती जातो तेव्हा आपण असेच काय म्हणतात त्याला, बसून असतो ना, तासन तास किती वेळ जातो आपल्याला माहिती नाही आहे. ते कशामुळे जात आहेत, कारण ना माझं तिथे डोपामाइन जेव्हा सिक्रेट व्हायला लागतं तेव्हा इट इज लाईक तो मोटिवेट करत असतो ना, तो मोटिवेटच नाही करत एका लेवलनंतर. तो पेन आणि प्लेजर जे काही आपले न्यूरो ट्रान्समिटरचा जो काही बॅलन्स आहे तो बिघडवून टाकतो सोशल मीडिया आपला. मग आपल्याला त्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे, त्या गोष्टींवरती काम करणं खूप गरजेचं आहे. श्रेया, हे इतकं वाईड आहे, मला वाटतं आपण एक एक ॲस्पेक्ट धरून सिरीज करायला पाहिजे. शेवटचा प्रश्न विचारतो की आता ह्या सगळ्याचा सार असा आहे ना की मला माझे इमोशन्स रेग्युलेट करता आले पाहिजे. आय नीड टू लर्न की माझ्या भावना मी कशा कंट्रोलमध्ये ठेवणार आहे. कंट्रोलमध्ये ठेवणं मला माहित नाही योग्य शब्द आहे की नाही, पण मला त्यांनी चॅनलाइज करता आल्या पाहिजे. कसं करावं? आर देअर एनी टेक्निक्स? सो ना, भावनांना कंट्रोल नाही करतायत. हां, त्यांचं नियमन करावं लागतं, त्यांचं रेग्युलेशन करावं लागतं, ताब्यात नाही आणायचं, नियमन करायचं. येस. सगळ्यात पहिले भावनांवरती काम करताना मला माझ्या भावनांची नावं माहिती आहेत का? मला प्रत्येक वेळेस आय एम इरिटेटेड, आय एम डिप्रेस्ड हे शब्द जर मी वापरत असेन किंवा आय एम एक्सायटेड असेच सारखे शब्द वापरत असेल, मला त्या भावनांचे वेगळे वेगळे लेयर्स आहेत, स्टेप्स आहेत, ते मला माहिती आहे का? कधीतरी मी वैतागते, कधीतरी मी चरफडते, कधीतरी मी शाही चरफडते, कधीतरी मी संपवूनच टाकते गोष्टी. अशा भावनांची नावं मला माहिती आहे का?
तर मला माझ्या भावनांची नावं माहिती नसतात, त्याच्यामुळे मला ते आर्टिक्युलेट करता येत नाही. सगळ्यात पहिले मला हे आर्टिक्युलेट करता आलं पाहिजे की आत्ता या क्षणाला मी काय करतीये. रागवलोय, चिडलोय, संतापलोय. येस, रागवलोय, चिडलोय, संतापलोय का माझी तळपायची आग मस्तकात मस्तकाला गेली गेली आहे. हां, हे हे माझे शेड्स ऑफ अँगर्स मला कळले. अँगर म्हणताना शेड्स ऑफ एनी इमोशन्स. हां, हां. हे जर मला कळले तर ते माझ्यासाठी रेग्युलेशन करण्यासाठीचं सगळ्यात पहिली स्टेप असेल. हम्म. आता जेव्हा मला हे लक्षात येतंय की मी अनहेल्दी इमोशन्सवरती, आता आपण अनहेल्दी इमोशन्सचं हे घेऊयात की मी अनहेल्दी इमोशन्सवरती आहे. आता मला हेल्दी इमोशन्सवरती यायचं आहे. हम्म. तर त्याच्यासाठी ती इमोशन कुठलं असेल हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. सपोज आपण असं धरून चालूयात की मी माझा हे असते ना, थर्मामीटर असतं. हा. समजा थर्मामीटर एकदम शिगेला पोहोचलंय. आता मला ते खालती आणण्यासाठी काय शब्द वापरावे लागतील, काय करावं लागेल की जेणेकरून मी त्या अनहेल्दी स्टेटवरनं हेल्दी स्टेटवरती येईल. बरं. तिथे परत सेल्फ टॉक खूप हेल्प करतो. फॉर एक्झाम्पल मला खूप एन्झायटी आली आहे. ओके, मग माझी ही एन्झायटी मला हेल्पफुल आहे का आत्ता, का ती हार्मफुल आहे? अच्छा. तर मला हे हेल्पफुल करण्यासाठी मला एन्झायटीवरनं कन्सर्नवरती येता येईल का? म्हणजे मी म्हणजे बरं. चिंतेवरनं ते चिंतेवरून. काळजीवरती येता येईल का मला? अच्छा. आता परत आपला तो ट्रायंगलवरती येऊयात. जेव्हा मी चिंतेवर असते ना, तेव्हा परत माझी कार्यशून्यता असते. मी माझं सपोज आपण असं धरून चालू, माझ्या मुलीला ताप आलाय आणि मला प्रचंड चिंता आहे त्या गोष्टीची आणि मला काही सुचतच नाहीये. माझी चिंता इज अनहेल्दी इमोशन्स राईट नाव. ठीक आहे. आता परत आपण विचार केला सपोज की मला काळजीवरती यायचं आहे, तर मला माझ्या मनातले विचार कसे बदलतील? यार माझ्या मुलीला ताप आलाय. सोल्युशन सेंट्रिक. मग मी काय करू शकते? मी दवाखान्यात जाऊ शकते, मी घरामध्ये काही उपाय असतील तर ते करू शकते. की नक्की तिला काय होतंय त्याच्याकडे लक्ष देऊ शकते. या गोष्टी मी परत विचार करून मग माझं वर्तनावरती मी गोष्टी येते. सो तिथे मला इमोशन्स माहिती असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण इमोशनल मॅनेजमेंट म्हणतो तेव्हा काय असतं, तर तो जो शिगेला पोचलेला पारा आहे, तो पारा खालती आणण्यासाठी घेतलेल्या स्टेप्स ना, वरती जाणारं बुलेट लिफ्ट असते की नाही, सपोज असं धरून चालू इमोशन्सच्या बाबतीमधले एक बुलेट लिफ्ट आहे, ती आपल्याला पटकन वरती घेऊन जाते. अनहेल्दी इमोशन्सकडे आपण एकदम पटकन जातो, पण ना हेल्दी इमोशन्सकडे येण्यासाठी आपल्याकडे पायऱ्या असतात, त्याला वेळ लागतो. तो वेळ आपल्याला सेल्फ टॉकमध्ये बोलून द्यावं लागतं की ओके, आता आपण काय करूयात, हे हेल्दी आहे का, हे हेल्दी नसेल तर आपण त्याच्या ॲक्शनसाठी काय करूयात. एन्झायटीवरनं मला कन्सर्नकडे कसं येता येईल, ह्याच्यावरती आपल्याला मदत करता येईल का, काय मदत घेता येईल. मग तेव्हा उठून उभं राहणं, खूप एन्झायटी आली असेल त्यावेळेस ब्रीदिंग टेक्निक्स करणं या खूप महत्त्वाच्या असतात. आणि त्याची पहिली प्रॅक्टिस असणं सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. कारण त्यावेळेस मगाशी आपण जसं म्हणतो तसं युद्धावर गेल्यावरती नाही होणार आहे, मला आधी त्याच्यावरती प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. मोर यू स्वेट इन प्रॅक्टिस द लेस यू ब्लीड इन अरीना. येस. सो तिथे माझं इमोशनल रेग्युलेशन खूप हेल्प करतं. मला सॅग्रिगेशन करणं माझ्या इमोशन्सचं खूप महत्त्वाचं आहे. आपण जनरल सॅग्रिगेशन करून टाकतो, भावना सुखद असतात किंवा दुःखद असतात, राईट. पण सपोज मोठी स्केल आहे ती, त्याचं वर्गीकरण करायला पाहिजे ना. म्हणजे मी म्हटलं सुख ही भावना जर पॉझिटिव्ह इमोशन आहे, तर मी तुला सपोज म्हटलं की माझ्यासमोर राहणाऱ्या माझा जो नेबर आहे, त्याला आज लॉटरीचं तिकीट लागलं आहे आणि ते लॉटरीचं तिकीट त्याला सापडत नाही आहे, ह्याचा मला फार आनंद झालाय. मला तर आनंद आहे ना, पण किती बरोबर आहे, पण हे अनहेल्दी आहे ना, दुसऱ्याच्या अहितातून होणारा आनंद. येस. सो मग त्याच्याऐवजी आपण पॉझिटिव्ह निगेटिव्हपेक्षा अनहेल्दी आणि हेल्दी भावनांचं वर्गीकरण जर केलं, त्याचं सॅग्रिगेशन जर तशा पद्धतीने केलं, तर मग ते माझं नियमन करण्यासाठी, माझं रेग्युलेशन करण्यासाठी हेल्प होते. आता ना ह्याच्यामध्ये परत अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की मला माझ्या भावनांची फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी आणि ड्युरेशन हे चेक करता आलं पाहिजे. मी किती वेळ एन्झायटीमध्ये आहे, मी किती वेळ अँक्शियस आहे, त्याची इंटेन्सिटी किती आहे, त्याचं ड्युरेशन कमी करण्यासाठी मी काय स्टेप्स उचलू शकते आहे, ह्याचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सपोज मला चटका बसला आहे,
तर मला त्या दिवशी तो चटका तो चटका मला प्रत्येक वेळेस त्रास देईल ना, त्याची इंटेन्सिटी खूप असेल, त्याचं दुखण्याचं ड्युरेशन खूप असेल, राईट. पण जसा जसा त्याचे दिवस थोडे पुढे जातील तर त्याचं मला कदाचित डाग दिसल्यावर ते मला आठवेल, पण मला त्याचं दुःख नाही होणार. तर मला माझ्या भावनांचं नियमन करताना हे लक्षात घ्यायचं आहे, एखादा प्रसंग घडून गेला तेव्हा मला खूप त्रास झाला होता, आत्ता तो प्रसंग आठवल्यावरती मला जर त्याचा तेवढाच त्रास होत असेल तर माझं भावनांचं नियमन झालेलं नाही आहे, त्याची इंटेन्सिटी कमी झालेली नाही आहे, त्याचं ड्युरेशन कमी झालं नाही आहे. आता मला त्याच्यावरती काम करावं लागेल, मला त्या भावना रिप्लेस कराव्या लागतील, अनहेल्दी इमोशन्सवरनं हेल्दी इमोशन्सवरती यावं लागेल. माझी फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी आणि ड्युरेशन हे भावनांचं मला चेक करावं लागेल. म्हणजे त्या नकारात्मक भावना किती फ्रिक्वेंटली, किती सतत होत आहेत, त्या किती Yes. तीव्रतेने होत आहेत, इंटेन्सिटीने होत आहेत, येस, आणि त्या किती काळ त्या भावना टिकून Correct. राहतात, किती ड्युरेशन. करेक्ट. असंच आणि मेंटल हेल्थमध्ये किंवा सायकॉलॉजीमध्ये याच्याच आधारावरती डिसीज, डिसऑर्डरही ठरले जातात ना. म्हणजे मला किती वेळ, किती दिवस मला सॅड फील होतंय, 2 आठवड्यांपेक्षा सॅड फील दुःखवणं तसं नॉर्मल आहे, पण तुम्ही खूप वेळ किती एक्झॅक्टली सगळ्याच इमोशन्स, म्हणजे मला एन्झायटी येणार, मला राग येणार, माझी तळपायची आग मस्तकात जाणार, मी बेदरकार सुद्धा होणार, काही वेळेस आळशी होणार, सगळे इमोशन, सगळं प्लॅटर माझं आलं, एक्सपिरियन्स केलंच किंवा पाहिजे. खूप आनंदी असणं सुद्धा खूप, म्हणजे वेडे असे असतात ना जे हसतायत सारखे, पण म्हणजे इट इज अ डिसऑर्डर, सतत तू हसतोय. येस. सो भावना या मिठासारख्या असतात, त्या योग्य त्या प्रमाणातच पडल्या पाहिजे. त्या जास्त पडल्या तर खारट होईल आणि नाही पडल्या तर अळणी होईल. त्या आपल्या आयुष्याला अळणी करण्यापेक्षा किंवा खारट करण्यापेक्षा त्या योग्य त्या पद्धतीत, योग्य त्या प्रमाणात पडल्या तर मग आपल्याला आयुष्य जगण्याची मजा घेता येते, असं मला वाटतं. सुपर. व्हॉट अन अमेझिंग वे टू क्लोज इट. श्रेया, म्हणजे मला असं वाटतं की 3-4 तास जातील जर मी असंच विचार केलं तर, कारण एक उत्तर दिले की माझ्या मनात 2-3 प्रश्न अजून निर्माण होत आहेत. पण मला वाटतं आज ज्या कॉन्टेक्स्टवर आपण गप्पा मारायला सुरुवात केली की मेंटल हेल्थ म्हणजे नेमकं काय, ते कोणत्या पायांवर उभं आहे, त्याचे ॲस्पेक्ट्स कसे कसे आहेत, आणि जर मला एक सुदृढ सशक्त मन घडवायचं असेल, तसं विचार घडवायचं असेल तर काय करायला लागेल, हे फार थँक्यू व्हेरी मच यार, फार छान समजावून सांगितलंस तू. तुम्ही शेवटपर्यंत हे बघितलंय त्याचा अर्थ तुमच्या लक्षात आलंय की मानसिक स्वास्थ्य सर्वांना टिकवायचं आहे, पण ते टिकवणं आपल्या लाईफस्टाईलमुळे, ज्या प्रकारची आता कुटुंब व्यवस्था आहे, ज्या प्रकारचा समाज आता घडत गेला आहे, त्यामुळे ते अननेसेसरीली, ते अनावश्यकच खूप किचकट आणि खूप अवघड झालं आहे. पण ते जर सोपं करायचं असेल तर श्रेयासारख्या कोणाची तरी मदत घ्यायला पाहिजे. आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी श्रेयाचे कोऑर्डिनेट्स टाकेन, सो पीपल कॅन रीच आउट टू यू. येस. आणि श्रेया ट्रेनिंगसुद्धा घेते, सो तीसुद्धा सगळी माहिती मी देईनच. तर इफ यू फील लाईक तुम्हाला कुठल्याही बाबतीत मदत हवी, आधार हवा आहे, तर तुम्ही एकतर कमेंटमध्ये प्रश्नही मांडा, आपण पुढे त्यावर चर्चा करू शकतो जर तुमचे काही प्रश्न असतील तर. आणि यू कॅन रीच आउट टू श्रेया ऑल्सो. सो स्वस्थ राहा, छान विचार करा, विचारांचं नियमन करा. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम.